हे मॅडमांनी सांगितल्याप्रमाणे सगळं कृत्य घडलं आणि त्या व्हिडिओ करत होत्या. तर आमच्या विरुद्ध आम्ही काही बोलत नव्हतो, तरी त्यांनी व्हिडिओ केला. गावातील दारू पिलेले लोक होते, त्यांची बहीण होती आणि अपशब्द बोलणे, घाणेरडे शिव्या देणे आणि आमच्यावर आमच्या सरांसोबत गलिच्छ आरोप लावले. आम्ही बोललो तर म्हणे तुमचा कोण आहे तो, असे घाणेरडे आरोप लावले. आणि मग आम्ही पण आमच्यासाठीच व्हिडिओ करायला लागलो. तर त्यांनी माझा मोबाईल हिसकावून घेतला आणि मला खाली पाडलं आणि मारायला लागले. कमी जास्त लागलं असतं, पण तेवढ्यात आमच्या आशावर तर त्यांनी मग आम्हाला आवडलं. माझं नाव वैशाली गाजरे आणि आम्ही हे कधी पाहिलेलं नाही, त्याच्यामुळे आम्ही खूप घाबरत होतो. पण आमच्या पाठीशी ताई असल्या कारणाने आम्ही खंबीर उभे होतो. काय मागणी होता आपली? आम्हाला त्या सिस्टरांसोबत काम करायचं नाही, आम्हाला सिस्टर बदलून देण्यात यावी हीच मागणी. मांडलेल्या सगळ्या आम्ही आशा वर्कर आहे. मी प्रेमलता पाटील जिल्हा अध्यक्ष. यासाठी मांडलं की आमच्या आशा वर्कर ताईंवर कालच्या दिवशी खूप मारहाण झालेली आहे. कारण आरोग्य सेवा यांनी काय केलेलं आहे, आरोग्य सेवा यांनी मिटिंगला आशा वर्करांना बोलून घेतलं. एवढंच होतं की त्या शासकीय कामाला त्यांना खूप त्रास देत होत्या. 3 महिने रजेवर असताना सुद्धा यांचे वावचार घरी बोलून त्या हे करत होत्या. त्याच्यामुळे आम्ही जिल्हा परिषदला त्यांची तक्रार केलेली होती. तक्रार केलेल्याची सुनावणी आमची 26 तारखेला होणार होती. त्याच्या अगोदरच त्यांनी 25 तारखेला सगळ्या महिलांना मिटिंगला फेकरी उपकेंद्राला भुसावळला बोलून घेतलं आणि सगळ्या महिलांना बोलून त्यांनी खूप मारहाण केलेली आहे. आणि मारहाण केल्यानंतर इकडे जर सरकार म्हणतं आहे की 50% स्त्री आरक्षित आहे, दरवाजा बंद अशा वर्करांना मारणं. आणि विशेष म्हणजे त्या त्यांनी गावातले जे बाहेरील लोक होते, त्यांची बहीण होती लहान, त्यांचे नातेवाईक होते, दारू पिलेले लोक बनवून घेतले आणि अक्षरशः त्या अशा वर्करांचे त्यांनी ते कपडे ताणण्याचे प्रयत्न केले, घाणेरडे केस ताणण्याचे प्रयत्न केले की यांना कपडे काढून मारा. ही जी त्यांची लँग्वेज होती, जर तुम्ही शासकीय कर्मचाऱ्याला जर शासकीय दालनामध्ये असं होत असेल तर आरोग्यासाठी ती एकदम घाणेरडी बाब आहे. आणि आरोग्य कर्मचारी हे काय करत असतील विचार करा की आज अशा वर्करांना तुम्ही मिटिंगला बोलवता आणि अशा प्रकारे त्यांना वर्तणूक देता. तर कृपया करून हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि जर यांनी आम्हाला न्याय नाही दिला तर आम्ही जिल्हा परिषद समोर सोमवारपर्यंत आम्ही यांची वाट बघणार आहे. आम्हाला ती जी आरोग्य सेविका आहे की जिने हे कृत्य केलेलं आहे, सुजाता बागुल म्हणून, त्या सेविकेला त्यांनी निलंबित करावं एवढीच आमची मागणी आहे. तात्काळ त्यांची बदली करावी. आणि ज्या आम्ही पोलीस कंप्लेंट पण केलेली आहे, FIR गुन्हा दाखल झालेले आहेत, आम्ही ते पण पत्र जिल्हा परिषदला दिलेलं आहे. त्या सुजाता बागुल यांना लवकरच त्यांनी निलंबित करावं एवढीच आमची मागणी आहे. कारण सगळ्या अशा वर्कर आम्ही तेवढ्यासाठी जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही इथं उपोषणाला बसणार. काय म्हणजे काय हा प्रकार भुसावळ तालुक्याला फेकरी उपकेंद्राला झाला. 16 अशा वर्कर त्या केंद्राला मिटिंगला बोलवण्यात आल्या होत्या आणि 4-5 अशा वर्करांना खाली पाडून त्यांनी मारलेले आहे. सुजाता बागुल ह्या आरोग्य सेविका आहे. त्यांनी वारंवार यांच्याकडून कशी मागणी होते, त्या देत नव्हते. एकच हप्ता त्यांचा राहिला, त्याच्यावरून वाद सुरू झालेले आणि त्यांनी मारहाण केली. करतात त्या फील्डवर काम करण्यासाठी त्या भुसावळ तालुक्याच्या BCM आणि आरोग्य सेविका ह्या त्यांच्याकडून 500 रुपये प्रमाणे हप्ता घेतात महिन्याला. तो हप्ता ह्या महिला रेग्युलर देत होत्या. आता त्यांचेच पेमेंट झालेले नाही आहेत, वरतून यांचंच मानधन आलेलं नाही, म्हणून त्यांनी ते दिलेलं नव्हतं. नदीपूर अशा पद्धतीने पैसे वसूल करतात ते अशा ठिकाणी दरमहाच पैसे वसूल करतात. आणि आता जो त्यांनी प्रकार केला त्या एकट्या न येता त्यांनी त्यांचे नातेवाईक आणि गुंडगिरी करणारे मुलं हे त्यांनी अचानक त्या 16 अशा वर्करांसाठी मध्ये मारायला लागले. आरोग्य सेविकेनेच या ठिकाणी आरोग्य सेविकेनेच या ठिकाणी. काय मागणी राहील आता आपली? आमची मागणी एकच राहील की त्यांना निलंबित करावं, नाहीतर मग त्या फील्डवरून त्यांची बदली करावी. बदली करण्यापेक्षा एवढं जर ते महिलांचं त्यांनी एवढं घाण कृत्य केलेलं आहे तर त्यांना निलंबितच करावं. माझं नाव प्रेमलता पाटील, आयटक जिल्हा अध्यक्ष.